नमस्कार, मी डॉक्टर दीपेश पिंपळे. मी पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहे आणि मी ठाण्यातल्या बॉर्न न्यू हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो. जनरली आपण जेव्हा डेव्हलपमेंटबद्दल बोलतो तेव्हा डेव्हलपमेंटचे 4 ॲस्पेक्ट असतात लहान मुलांच्या. एक फाईन मोटर, ग्रॉस मोटर, सोशल आणि स्पीच. ह्या चौघांपैकी कोणत्याही डोमेनमध्ये जर डिले असेल तर त्याला आपण डेव्हलपमेंटल डिले म्हणतो. आणि अशा प्रकारचे पेशंट किंवा मुलं जनरली त्यांचे पॅरेंट्स पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन येतात. कधी-कधी अर्ली डेव्हलपमेंट नॉर्मल असते, पण काही वेळानंतर म्हणजे 6 महिने ते 1 वर्षानंतर त्याच्यामध्ये रिग्रेशन म्हणजे जे पहिले वस्तू करत होतं ते चाइल्ड करणं थांबवतो. तर ह्याही गोष्टी न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये इन्क्लूड केल्या जातात. बाकीचे आपण जर न्यूरोलॉजिकल आजार म्हटले तर त्याच्यामध्ये काही कंजेनायटल म्हणजे जे जन्मजात असतात आणि दुसरे असतात ॲक्वायर्ड. कंजेनायटलमध्ये आपण जर बघितलं तर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे अमायनो ॲसिडोरिया, मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर, युरिया सायकल डिसऑर्डर, म्युकोपॉलिसॅकरायडोसिस, ग्लायकोजन स्टोरेज डिसऑर्डर हे काही कॉमन आजार असतात. याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन्स आहेत आणि अलग अलग प्रकारच्या आजाराने मुलं प्रेझेंट होतात. मसल डिसीजेसमध्ये जर आपण बघितलं तर मस्क्युलर डिस्ट्रॉफीज, कंजेनायटल मायोपॅथी आणि कंजेनायटल मायस्थेनिया ग्रेव्हिस हे आजार अर्ली एजमध्ये प्रेझेंट होऊ शकतात. न्यूरोपॅथीज असतात काही म्हणजे ज्या इनहेरिटेड न्यूरोपॅथीज असतात. फॉर एक्झाम्पल हेरिडेटरी मोटर सेन्सरी न्यूरोपॅथी, त्यामध्येही बऱ्याच प्रकारचे टाईप्स आहेत, डिफरंट प्रेझेंटेशन्स असतात. तर ह्या गोष्टी ज्या असतात त्या जनरली कंजेनायटल असतात आणि त्यांचं अर्ली प्रेझेंटेशन असतं, ज्याच्याकरता सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते आणि अर्ली डायग्नोसिसने फ्युचर आउटकम करता किंवा फ्युचर मॅनेजमेंट करता मदत होते. ॲक्वायर्डमध्ये जर आपण बघितलं तर प्रिडॉमिनंटली इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेटरी आजार असतात. इन्फेक्शनमध्ये आपण जेव्हा मेंदू ज्वर किंवा मेंदूचा ताप म्हणतो त्याच्यामध्ये आपण मेनिंजायटिस एन्सेफलायटिस किंवा मेनिंगो एन्सेफलायटिस इन्क्लूड असतो. ऑटोइम्युन एन्सेफलायटिस नावाचा एक नवीन प्रकारचा आजार मागच्या काही वर्षात आम्ही कॉमनली बघतो, ज्याच्यामध्ये मुलांचे बिहेवियरल डिसऑर्डर आणि एपिलेप्सी एकत्र असतात. ते ह्या आजारांचं अर्ली मॅनेजमेंट आणि अर्ली डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामुळे झालेला डॅमेज कधी बरेच वर्षानुवर्ष किंवा आयुष्यभर पण भोगावं लागतं मुलांना. बाकीच्या आजारांमध्ये कॉमन आजारांमध्ये जर आपण बघितलं तर चाइल्डहूड मायग्रेन आणि एपिलेप्सी हे कॉमन आजार आहेत ज्याच्याबद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आहे. चाइल्डहूड मायग्रेन हा पण ॲडल्ट मायग्रेनसारखाच असतो, फक्त काही सिम्पटम्स थोडे अटिपिकल असतात आणि बऱ्याच वेळा असं वाटतं का मायग्रेन हा लहान मुलांमध्ये कसा असू शकतो, पण तेही आहे. तर त्यामुळे ते पिक करणं आणि त्याची मॅनेजमेंट खूपच इझी असते. तर ते जर आपल्याला करता आलं तर त्या मुलाच्या शाळेतल्या त्याचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप मदत करता येते. अदरवाईज बऱ्याच वेळा हे मुलं पोटात दुखलं किंवा उलट्यांकरता त्यांच्या बऱ्याच वेळा स्कोपी वगैरे होतात आणि त्यात काही निघत नाही. त्यामुळे त्याही ॲस्पेक्टबद्दल बघणं गरजेचं आहे. तर ही काही कॉमन आजार आहेत ज्यांच्याकरता पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टकडे आयदर पीडियाट्रिशियन पेशंट रेफर करतात किंवा पॅरेंट्स पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टकरता घेऊन येतात. तर टाईमली मॅनेजमेंट ही डेफिनेटली मुलांच्या फ्युचर डेव्हलपमेंट करता आणि मॅनेजमेंट करता मदत करते. धन्यवाद.